आपण बरेचदा हॉटेलमध्ये जातो, रूम आपण हायर केलेली असते, रात्रभर तिथे राहतो, तिथे आपल्याला साबण, ब्रश सगळं सगळं काही पुरवण्यात आलेलं असतं. बहुतांश वेळेस एखाद्या दिवसाचा एखाद्या रात्रीचा आपला मुक्काम असतो, ती साबण आपण वापरतो, तिथेच सोडून देतो आणि निघून जातो. कधी विचार केलाय का की ह्या अशा सोडून दिलेल्या साबणांचं काय होत असेल म्हणून? इतकं कशाला, आपल्याकडेही बघत असू आपण की बरेचदा साबणाचा तुकडा छोटासा झाला की आता हा कसा काय वापरणार म्हणून तो असाच फेकून दिला जातो. पण या साबणांचं बरंच काही होऊ शकतं बरं का. विशेषतः या हॉटेलमधल्या साबणांचं काय होतं याचा विचार आपण कधीच केलेला नसेल, पण शॉन सिपलरला मात्र हा एक मोठा प्रश्न पडला होता. शॉन सिपलर हा अमेरिकेमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा आणि वर्षातले जवळपास 150 ते 200 दिवस त्याला बाहेरच फिरावं लागत असे आणि हॉटेलमध्येच राहावं लागत असे. प्रत्येक वेळेस त्याला वाटायचं की हा साबणाचा तुकडा किंवा हा छोटा साबण आपण तसाच सोडून जातोय, या साबणाचं होत काय असेल पुढे. 2008 मध्ये पुन्हा एकदा त्याला हाच प्रश्न पडला आणि आता यावेळेस मात्र प्रश्न त्यानं तसाच मनात ठेवला नाही. ताबडतोब हॉटेलच्या रूम सर्व्हिस वाल्यांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की या साबणांचं काय केलं जातं. आणि रूम सर्व्हिसने सांगितलं, काय करणार, आम्ही ते फेकून देतो. अच्छा, याला थोडासा धक्का बसला खरा की साबणा ह्या वाया जात आहेत म्हणून. त्याने बाकीच्याही हॉटेल्सला नंतर संपर्क साधला आणि प्रत्येक हॉटेलने हेच सांगितलं, या सगळ्या साबणा आम्ही फेकून देतो. लक्षावधी साबणा ह्या अशाच वाया जातात हे त्या शॉन सिपलरला अजिबातच नाही आवडलं. म्हणून त्यानं काय केलं, या सगळ्या साबणा गोळा करण्याचं ठरवलं. सगळ्या साबणा त्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोळा केल्या. आपल्या मित्राच्या सहाय्यानं गॅरेज मध्येच एक छोटस एक युनिट स्थापन केलं. या साबणांचा ग्राइंडर मध्ये चुरा करायचा, त्याच्यानंतर ते वितळवायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा वड्यामध्ये म्हणजे त्या मोड्स मध्ये वेगळ्या वेगळ्या घालून पुन्हा त्याच्या वड्या पाडायच्या आणि साबणा तयार करायच्या. असं यानं सुरू केलं. दररोज अशा 500 साबणा त्याच्या त्या गॅरेज मध्ये तयार व्हायला लागल्या. पण आता पुन्हा मोठा प्रश्न होता, या साबणांचं आपण काय करणार. या शॉन सिपलरनं वाचलेलं होतं की जगभरामध्ये अशी भरपूर मोठी लोकसंख्या आहे की जिला हात स्वच्छ करण्यासाठी साबणा मिळत नाहीत म्हणून मृत्यू ओढवतात. आणि जवळपास निम्मे मृत्यू आपण कमी करू शकतो या हाताच्या स्वच्छतेसाठी आपण त्यांच्यापर्यंत साबणा पुरवल्या तर. पण या साबणा जे गरीब देश आहेत त्यांच्यातल्या ह्या सगळ्या गरिबांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा फार मोठंच होतं की नाही. त्यांनी त्यावरही विचार केला आणि आता त्याच्या डोक्यात इतका वेगळा विचार आला की त्यानं क्लीन द वर्ल्ड ही संस्था स्थापन केली. जे जे हॉटेल त्याला साबणा पुरवत होते त्यांच्याशी त्यानं टायअप केलं आणि त्या हॉटेल्स कडून प्रति रूम $1 प्रति महिना असं घ्यायला सुरुवात केली. आता हॉटेलला सुद्धा त्याच्यामध्ये फायदाच होता, कारण एक तर ह्या साबणांच्या विल्हेवाटीचं करायचं काय ही मोठी डोकेदुखी जी होती ती त्यांची आपोआप कमी होणार होती आणि रेट काहीच जास्त नव्हते. प्रति रूम प्रति महिना फक्त $1 जे ते इझिली देऊ शकत होते. प्लस पर्यावरणासाठी आपण काही करत आहोत हे सुद्धा ते समाजाला सांगू शकत होते आणि आपला सोशल इम्पॅक्ट सुद्धा दाखवू शकत होते. तब्बल आतापर्यंत 8,000 हॉटेल्स या शॉन सिपलरशी जोडले गेलेले आहेत. त्यानंतर त्यानं युनिसेफ अशा संस्थांशी संपर्क साधला आणि वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये गरजवंतांपर्यंत या साबणा पोहोचवायला सुरुवात केली. मग त्यामध्ये सिरियामधले रेफ्युजी आले, सोमालिया, पाकिस्तान, बांगलादेश अशा वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये, झांबियामध्ये सुद्धा या साबणा पुरवायला सुरुवात केली. यानं फायदा काय झाला माहितीये का? क्लीन द वर्ल्ड या संस्थेपासून बाकीच्यांनीही प्रेरणा घेतली. जवळपास 8 देशांमध्ये ही स्वतः क्लीन द वर्ल्ड संस्था पोहोचलेली आहेच, पण बाकीच्याही देशांमध्ये अशा छोट्या मोठ्या संस्था या वाया जाणाऱ्या साबणांवर काम करायला लागलेल्या आहेत. म्हणजे पर्यावरणाचाही फायदा होतो आणि ज्यांना हाताची स्वच्छता राखण्यासाठी साबणा मिळत नाहीत त्यांना साबणा सुद्धा मिळतात. म्हणूनच तर शॉन सिपलर असं म्हणतात, तुमच्या वॉश बेसिनवर तो छोटासा साबणाचा तुकडा आहे ना, त्याला कचरा समजून फेकून देऊ नका.
तो कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो. मग आता तुम्ही काय करणार आहे या साबणांच्या संदर्भात? येस, कमेंट बॉक्स मध्ये मला लिहून कळवा, कारण मला ते वाचायला खूप आवडेल. थँक्यू.